3 किलो मिरचीच्या प्रमाणात मालवणी मसाल्याचे परफेक्ट प्रमाण आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी कोणत्या मिरच्या घ्यायच्या, मसाले कोणते घ्यायचे आणि ते किती प्रमाणात घ्यायचे ते आज आपण पाहूया। जवारी मिरची 1.5 किलो, बॅडगी मिरची 750 ग्रॅम, लवंगी मिरची 750 ग्रॅम, धने 375 ग्रॅम, हळकुंड 120 ग्रॅम, खसखस 90 ग्रॅम, मोहरी 90 ग्रॅम, बडीशेप 90 ग्रॅम, काळी मिरी 90 ग्रॅम, लवंग 60 ग्रॅम, दालचिनी 60 ग्रॅम, बदाम फूल 60 ग्रॅम, जिरे 60 ग्रॅम, जायफळ 45 ग्रॅम। पुढच्या साहित्याचे प्रमाण जाणून घेण्याआधी अशाच नवनवीन मसाल्यांचं प्रमाण जाणून घ्यायचं आहे तर तुषार मसाले YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि Instagramला देखील फॉलो करा। हिरवी वेलची 45 ग्रॅम, नाकेशर 45 ग्रॅम, त्रिफळ 45 ग्रॅम, रामपत्री 45 ग्रॅम, जायपत्री 45 ग्रॅम, शहाजिरे 45 ग्रॅम, मेथी 45 ग्रॅम, खडा हिंग 45 ग्रॅम, दगडफूल 30 ग्रॅम, तमालपत्री 45 ग्रॅम, मीठ 750 ग्रॅम, तेल 300 ग्रॅम। या सर्व साहित्यापासून बनतो कोकणी पद्धतीचा मालवणी मसाला। हा मालवणी मसाला कसा बनवायचा ते पाहूया। सर्वप्रथम या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, त्याचे देठ काढून घ्यायचे आणि त्यानंतर हे सर्व खडे मसाले सेपरेट खमंग भाजून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घालायचं आणि यापासून बनतो परफेक्ट कोकणी पद्धतीचा मालवणी मसाला। अशा घरगुती पद्धतीने बनवलेला तयार मालवणी मसाला तुम्हाला हवा असेल किंवा बनवून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉन्टॅक्ट करा।